नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी विशिष्ट ओळखपत्र ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी CSCच्या माध्यमातून त्याचे फार्मर आय डी कार्ड काढू शकतो. परंतु CSC व्हीएलईना काही शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरत असताना काही प्रॉब्लेम येत आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकल्यानंतर त्यांचा डेटा ऑलरेडी व्हेरिफाईड दाखवत आहे, मोबाईल नंबर व्हेरिफाईड दाखवत आहे किंवा स्क्रीनवर जसा स्क्रीनशॉट आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कंटिन्यू एडिटिंगचे ऑप्शन दाखवत आहे. तर याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पाहू शकता फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये शेतकऱ्याचा आधार नंबर टाकल्यानंतर इथं आधार नंबरच्या खाली व्हेरिफाईड दाखवत आहे आणि यांचं जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तिथं मोबाईल नंबर न टाकता हे त्यांचं व्हेरिफाईड दाखवत आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांना असं दाखवत आहे तर काही शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर व्हेरिफाईड दाखवत आहे, कॉन्टॅक्ट नंबर व्हेरिफाईड दाखवत आहे आणि असा पॉपअप दाखवत आहे. द फार्मर असोसिएटेड विथ द इन्सर्टेड आधार आर partially filled and saved as a draft. You can continue editing the form and submit it when you are ready. Do you want to open register farmer details, continue editing and reset data for new entry? आता यामध्ये यांचं काय म्हणणं आहे तुम्ही पाहू शकता. या शेतकऱ्याने अगोदर आधार नंबर टाकून हा जो फॉर्म आहे तो अर्धवट भरला होता किंवा सेव्ह ॲज ड्राफ्ट केला होता. त्यामुळं काही शेतकऱ्यांना हा पॉपअप दाखवत आहे. यामध्ये ते शेतकरी कंटिन्यू एडिटिंग करून तो फॉर्म पूर्णपणे भरू शकता किंवा रिसीट फॉर्म फॉर न्यू एंट्री असंही तुम्ही या शेतकऱ्याचे करून नवीन अर्ज भरू शकता. परंतु आता काही शेतकऱ्यांना अर्धवट फॉर्म भरल्यामुळे त्यांचा सुरुवातीचाही अर्ज ओपन होत नाही, म्हणजे सेव्ह ॲज ड्राफ्ट केलेलाही अर्ज ओपन होत नाही. तर हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. वेबसाईट सर्व्हर प्रॉब्लेममुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा डाटा दाखवत आहे. त्यांचा आधार नंबर टाकल्यानंतर आधार ऑलरेडी व्हेरिफाईड दाखवत आहे, कॉन्टॅक्ट नंबर व्हेरिफाईड दाखवत आहे आणि ज्यांनी या अगोदर कुठंतरी आधार नंबर टाकून फॉर्म भरण्यासाठी प्रयत्न केलेला होता परंतु फॉर्म अर्धवट सोडलेला होता, त्या शेतकऱ्यांना असा पॉपअप दाखवत आहे. आता यावर लवकरच सोल्युशन येईल किंवा वेबसाईट सर्व्हर प्रॉब्लेम दुरुस्त झाल्यानंतर हेही अर्ज तुम्ही भरू शकता. सध्या तरी याला कुठलंही सोल्युशन नाही. तुम्ही या शेतकऱ्यांचं असं दाखवत असल्यास कंटिन्यू एडिटिंग किंवा रिसेट फॉर्म फॉर न्यू एंट्री असं ट्राय करून यांचा फॉर्म सबमिट होतो का हे चेक करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्यामुळं अर्ज भरत असताना शक्यतो अर्ज तुम्ही ज्यावेळेस भरत आहात त्या शेतकऱ्याचा अर्ज त्याच वेळेस सबमिट करा. सेव्ह ॲज ड्राफ्ट करू नका, कारण त्यांना सेव्ह ॲज ड्राफ्ट केल्यानंतर किंवा अर्धवट फॉर्म सोडल्यानंतर असा एरर पाहायला मिळत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.